काही पदार्थाच्या आठवणी थेट आपल्याला बालपणात घेऊन जातात, हो की नाही? माझं काल तसंच झालं. भाजीला म्हणून मार्केटला गेले आणि तिकडे हे कवठ मला मिळालं. ह्याला वूड ॲपल पण म्हणतात. खूप सुंदर टेस्ट लागते. ज्यांनी एक फळ खाल्ले त्यांच्या बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढं नक्की. माझे आजोबा म्हणजे मम्मीचे वडील वाईला असताना तिकडे हे फळ प्रचंड प्रमाणात मिळायचं आणि तेव्हा खूप सुंदर ह्याच्या आठवणी आहेत ह्या फळाबरोबरच्या. म्हणजे आम्ही घरी आणायचो, हे छान फोडायचं, ह्यामध्ये गूळ टाकायचा आणि खायचं. खूप सुंदर हे फ्रूट लागतं. आणि ह्याची चटणी पण केली जाते. तर आपण हे फळ फोडून बघूया. वरून असं कडक असतं, आतमधून छान पिकलेलं असेल, तर मस्त मऊ असा ह्याचा गाभा निघतो. तो काढून घ्यायचा. आता तुम्हाला दाखवते थोडंसं हे पाहिजे असं पिकलेलं नाहीये, पण आहे म्हणजे खाऊ शकतो एवढं पिकलंय. आता आपण ह्यातलं काय करूया, ह्यातला गर सगळा काढून घ्यायचा आणि ह्यामध्ये पुरेसा गूळ घालायचा. आता हे असं पण खाल्लं जाऊ शकतं, पण ह्यामध्ये थोडंसं आपण तिखट वगैरे टाकून याची छानशी चटणी तयार करूया. लहान असताना एवढं खाल्लं गेलं नाही, म्हणजे माझी मावशी वगैरे घेऊन यायची आणि आम्ही दिवसभर हे फ्रूट खाल्लंय आणि आता अलीकडे हे मिळतच नाही आणि काल मला बाजारात मिळालं. माझा मग काय मोह आवरला नाही आणि मी घेऊन आले. 2 आणले होते त्यामधले एक कच्चा निघाला आणि माझ्या लक्षात नाही आलं एक्साइटमेंटमध्ये मी ते फोडलं होतं. पण हे ठेवलं 1-2 दिवस आणि ते तर छान तयार झालंय आणि आता आपण ह्याची चटणी करूया. ह्यामध्ये अशा छोट्या-छोट्या छान बिया असतात. ह्या ॲक्चुअली काढायच्या नसतात. पण ज्यांना आवडत नाहीत त्यांनी काय करायचं, असा सगळा गर काढून घ्यायचा. एकत्र गर काढून घेऊया. ह्यामध्ये गूळ टाकायचा आणि नंतर एखाद्या चाळणीच्या साहाय्याने किंवा आपण पुरण करतो ना, त्या चाळणीमध्ये टाकून ह्याचा तुम्ही पल्पसुद्धा काढू शकता. म्हणजे ह्यातल्या बिया येणार नाहीत. पण मी खरं तर सांगते, की इथल्या बिया काढल्या नाही जात. अशाच ह्या खूप सुंदर लागतात. चला मी हा सगळा पल्प काढून घेतलाय. आता ह्यामध्ये आपण ना गूळ टाकूया. आता गूळ तुम्हाला जेवढा आवडतो तेवढा टाकायचा. आता मी यामध्ये सेंद्रिय गूळ किंवा आपला जो काळा गूळ असतो नेहमी वापरातला, तो काळा गूळ ह्यामध्ये टाकणार आहे आणि आपण चांगला हाताने छान स्मॅश करून घ्यायचं. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं, लाल तिखट टाकायचं, चाट मसाला तुम्हाला आवडत असेल तर टाका. थोडं अजून टेम्प्टिंग आणि मस्त अशी लागेल. थोडंसं लाल तिखट टाकूया आणि आपलं हे कवटाची चटणी खाण्यासाठी तयार होईल. तुम्हाला हे अगदी काही नसेल टाकायचं तर फक्त गूळ टाकून सुद्धा ही चटणी खूप सुंदर लागते. आता काय करूया, हे सगळं एकत्र मिक्स करूया, हाताने मिक्स करूया. आता हे तुम्हाला खूप असं घट्ट वगैरे वाटत असेल, पण जेवढं आपण तुम्ही हाताने स्मॅश केलंत, की छान त्याचा असा रस निघतो आणि गुळामध्ये स्मॅश केल्यामुळे ही कवठाची चटणी छान मऊ होते. तुम्हाला हवं असेल तर बिया काढा, नाही काढल्या तरी छान लागते. आता हे छान स्मॅश करते. तुम्हाला माहिती आहे अगदी अर्धा ताससुद्धा ही चटणी शिल्लक राहिली नाही. म्हणजे खरं तर ही डाळ भाताबरोबर वगैरे तसं तोंडी लावायला असं आंबट-गोड तुम्हाला काय हवं असेल तर तुम्ही करून ठेवू शकता. पण आमच्याकडे हे ठेवलीच जात नाही म्हणजे राहतच नाही. कारण 5 पहिल्या 5-7 मिनिटातच ही चटणी संपली. आमच्या अहोंनी तर पहिल्यांदाच टेस्ट केली होती. त्यांना एवढी आवडली. मला म्हटले, "चल आता अजून खूप सारे फ्रूट आणूया आणि अशी खूप सारी चटणी तू तयार करून ठेव." मला प्रचंड आवडली आणि अशा छान बालपणीच्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्या आणि तुम्ही बघू शकता गूळ छान त्यामध्ये एकजीव झालाय. आता हे छान एखाद्या कंटेनरमध्ये ठेवायचं आणि लागेल तेव्हा तोंडी लावायला घ्यायची. बरं मला सांगा हे फ्रूट तुम्ही कधी खाल्ले का? आणि खाल्लं असेल तर ती टेस्ट तुम्हाला कशी वाटली? मला काही राहवत नाहीये. पटकन टेस्ट करून सांगते, वाह, वाह, वाह! काय मस्त वाटतंय. बरं चला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.